नमस्कार, मी मनीषा बोरसे. जनवार्ता मागोवामध्ये आपले स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. कॉस्मॉस बँकेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी सर्वांचे बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे, उपाध्यक्ष मधुकर अत्रे यांनी स्वागत केले. बँकेच्या वतीने अभिनेते नाना पाटेकर यांच्या नाम फाउंडेशनला 5,51,000 रुपयांची देणगी देण्यात आली. याशिवाय पत्रकारांची शिखर संघटना असलेल्या श्रमिक पत्रकार संघाला बँकेने वर्धापन दिनाचे निमित्त साधून देणगी दिली. वर्धापन दिनानिमित्त बँकेच्या आवारात रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी बँक खातेदारांसाठी काही नवीन सुविधांची घोषणा करते. त्याचप्रमाणे यावर्षी बँकेने छोट्या कर्जदारांसाठी एका जामीनदारात कर्ज उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा अध्यक्ष मिलिंद काळे यांनी केली. कॉस्मॉस बँकेच्या 110व्या वर्धापन दिनी आजपर्यंतच्या 109 वर्षाच्या परंपरेप्रमाणे आम्ही आमच्या ग्राहकांना काहीतरी नवीन योजना घेऊन येत असतो. यावर्षी 110व्या वर्धापन दिनी छोटे कर्जदार यांना एक बँकिंग सेवेचा परिपूर्ण लाभ व्हावा या दृष्टीने आम्ही त्यांच्या कर्जाकरता म्हणून एक गॅरंटर फक्त घेऊन कर्ज देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याचप्रमाणे आर्थिक फायद्याच्या दृष्टीने कमी व्याजदर आणि प्रोसेसिंग चार्जेस पूर्णपणे माफ अशी योजना कॉस्मॉस बँकेने देऊ केली आहे. यावर्षी 110व्या वर्धापन दिनाचा सोहळ्यामध्ये पुण्यातील 32 शाखांमधून आम्ही एक रॅली काढली आणि त्यामध्ये सामाजिक संदेश देण्याकरता म्हणून दुचाकीस्वार या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. एक सामाजिक जबाबदारीचा आणखीन एक पुढचा टप्पा जो कॉस्मॉस बँक नेहमी पार पाडत असते त्यातला एक उपक्रम म्हणून यावर्षी आम्ही नाना पाटेकरांनी स्थापिलेल्या नाम फाउंडेशन या ट्रस्टला बँकेतर्फे आणि सेवकांतर्फे 5,51,000 रुपयाची देणगी दिलेली आहे. या प्रकारे 110वा वर्धापन दिन साजरा करताना मला खूप आनंद होतोय. बँक ही पुण्याची आहे. कॉस्मॉस वाढली रुजली ती पुण्यामध्ये आणि भारतामध्ये सगळ्यात जुनी 1 नंबरची बँक म्हणून नावारूपाला आली ती पुणेकरांतर्फे. त्याबद्दल मी सर्व पुणेकरांच्या मनापासून आभार मानतो. धन्यवाद. रांगोळी हे शुभ संदेश म्हणून आपल्या प्रत्येक कुटुंबात घरात कार्यक्रमात असतेच. ज्याप्रमाणे बँकेच्या प्रत्येक शाखेमध्ये वर्धापन दिनी रांगोळी काढली जाते त्याचप्रमाणे या सेवकांना मुख्य कार्यालयामध्ये गणेश खिंड रोडला यावर्षी रांगोळी स्पर्धा ठेवली होती. त्या रांगोळी स्पर्धेचं इथं आयोजन केलं आहे आणि त्यातली 3 बक्षिसं देण्याचा सुद्धा यावेळेला आम्ही इथं उपक्रम करतोय. याचबरोबर सेवकांना अत्युत्कृष्ट सेवा देण्याकरता म्हणून आपल्या सर्व सेवकांना एक विशेष मार्गदर्शनपर फिल्म आणि कॉर्पोरेट फिल्मचं सुद्धा अनावरण या निमित्ताने आपण इथे कॉस्मॉस बँकेच्या गणेश केंड रोडच्या हेड ऑफिसला करत आहोत. रंगपतंगा हा चित्रपट बैलजोडी भोवती फिरणारा आहे अशी माहिती चित्रपटाचे दिग्दर्शक प्रसाद नामजोशी यांनी दिली. रंगा पतंगा हा चित्रपट त्याच्या नावावरून प्रथमदर्शनी 2 व्यक्तींवर आधारलेला असावा असे वाटते. ते तसेच वाटावे याची काळजी आम्ही मुद्दामून घेतली आहे. मात्र या चित्रपटाचे कथानक रंगा पतंगा नावाच्या बैलजोडीभोवती फिरणारे आहे अशी माहिती चित्रपटाचे दिग्दर्शक प्रसाद नामजोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेस निर्माता अमोल गोळे,
एडिटर सागर वंजारी, अभिनेता अभय महाजन उपस्थित होते. प्रसाद नामजोशी म्हणाले, चिन्मय पाटणकर यांच्या कथेवर आधारित असलेल्या या चित्रपटात एक शेतकरी आपल्या हरवलेल्या बैलजोडीचा शोध घेण्यात कसा यशस्वी होतो याचे चित्रीकरण करण्यात आले आहे. हरवलेल्या बैलाचा शोध या किरकोळ घटनेतच या चित्रपटाची कथा दडली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणीव निर्माण होऊन हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. सध्या सगळीकडे शेतकरी आणि त्यांच्या समस्यांविषयी नकारात्मक भावना दिसून येते. मात्र त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न आणखी बिकट होऊ शकतात. म्हणून आम्ही रंगापतंगा चित्रपटात सकारात्मकता दाखवून त्यांच्या प्रश्नांचा उहापोह केला आहे. निर्माते आणि छायालेखक अमोल गोळे म्हणाले, या चित्रपटाचे चित्रीकरण करत असताना कोठेही कॅमेऱ्यासाठी ट्रायपॉड, ट्रॉली किंवा क्रेन वापरलेले नाहीत. शेतकऱ्यांच्या समस्येच्या निमित्ताने मीडिया आणि राजकारणाचा ही कथेत वापर करणे गरजेचे वाटले, म्हणून त्याही गोष्टींचा अंतर्भाव करण्यात आला आहे. हा चित्रपट वास्तववादी होण्यासाठी वातावरण निर्मितीसाठी विदर्भात जाऊन तेथे चित्रीकरण केले, त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांची खरी जाणीव होऊ शकेल असेही त्यांनी सांगितले. लेन्स या चित्रपटामधून सायबर क्राईमवर प्रकाश टाकण्यात आला आहे. सोशल मीडिया आणि तरुण पिढी यांचे नाते वरचेवर अधिकच घट्ट होत चाललेले आहे. मात्र सोशल मीडियाचा वापर योग्य प्रकारे होत नसून त्याला सायबर क्राईम सारखी कीड लागली आहे. त्याचेच जिवंत चित्रण लेन्स या तमिळ चित्रपटात करण्यात आले आहे, असे या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि या चित्रपटात नायकाची भूमिका करणारे जयप्रकाश राधाकृष्णन यांनी सांगितले. लेन्स हा चित्रपट करताना सायबर वर्ल्डचा खूप अभ्यास केला, तसेच आत्महत्येविषयक बरीच माहिती गोळा केली आणि त्यावरून या चित्रपटाची कथा पटकथा लिहिली. या चित्रपटात 2च प्रमुख पात्रे असल्याने आणि त्याचे संवाद हेच चित्रपटाचे बलस्थान असल्याने संवाद अधिक चांगले करण्याचा प्रयत्न केला, असेही त्यांनी सांगितले. चोरून पाहण्याची वृत्ती प्रत्येकाजवळ असू शकते, त्यामुळे चित्रपटाला लेन्स हे प्रतिकारात्मक नाव दिले आहे. हा चित्रपट तयार करण्यासाठी अनेकांना विचारले, मात्र त्यात यश मिळाले नाही आणि शेवटी वैफल्यग्रस्त होऊन स्वतःच चित्रपटाची निर्मिती केली आणि त्यात प्रमुख भूमिकाही केली, अशीही माहिती त्यांनी त्यावेळी दिली. आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद हा संयुक्त महाराष्ट्राचा दुसरा लढा असल्याचे मत प्रसिद्ध अभिनेता डॉक्टर अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले. कर्नाटक सीमा प्रश्नावर आधारित डॉक्टर अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेला मराठी टायगर्स हा चित्रपट 5 फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. डॉक्टर अमोल कोल्हे म्हणाले, आजही मला बेळगावामध्ये उघडपणे जाता येत नाही. त्यांचे मुख्यमंत्री चित्रपटावर बंदी घालण्याचा आदेश देतात. ही कर्नाटक सरकारची दडपशाही आहे.
तेथील नागरिकांना महाराष्ट्रातच यायचे आहे. आपण त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारची मदत घेणार का, या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, महाराष्ट्र सरकारला चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी स्वतः उतरावे लागणार नाही. आम्ही आमच्या बळावर सीमा भागामध्ये प्रदर्शित करून दाखवू, असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. ज्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी 105 हुतात्म्यांनी बलिदान दिले, तो लढा अद्याप संपलेला नाही. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न हा 40 लाख सीमावासियांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. तेथील तरुणांमध्ये या लढ्यासंदर्भात जागर करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. एका चित्रपटाने कर्नाटक सरकारचे धाबे दणाणले आहे. चित्रपटावर बंदी घालण्याचा आदेश तेथील मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. परंतु आम्ही मराठी टायगर्स बेळगावात प्रदर्शित करणारच. हिम्मत असेल तर अडवून दाखवा, असे आवाहन डॉक्टर अमोल कोल्हे यांनी यावेळी दिले. दिग्दर्शक अवधूत कदम, AFD प्रोडक्शनचे निर्माते नाविद हंगड, अभिजित तहसीलदार, लेखक महेश महादेव, प्रशांत कुलकर्णी, अभिनेत्री किरण शरद आदी या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित होते. सीमा भागाच्या लढ्याच्या बॅकड्रॉपवर होत असलेली एक तर प्रेम कहाणी आहे आणि ही प्रेमकथा एका वेगळ्या माध्यमातून सांगण्याचा, या सीमा लढ्याचं एक प्रतिकात्मक चित्रण करण्याचा हा प्रयत्न आहे. हा एकूण राज्यामध्ये 600 स्क्रीन्सला सिनेमा रिलीज होतोय. सीमा भागातल्या थिएटर्सच्या बाबतीत दुर्दैवानं फार मोठ्या प्रमाणात दडपशाही सुरू आहे, पण त्यावरही न्यायालयीन लढाई सुरू आहे, त्यावरही उपाय काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. कारण सीमा भागातल्या थिएटर मालकांना प्रशासनाकडून तंबी देण्यात आलेली आहे, तोंडी दम देण्यात आलेला आहे, जिल्हा प्रशासनाकडून नोटिसेस गेलेल्या आहेत आणि थिएटरचं लायसन्स रद्द होण्याची धमकी सुद्धा देण्यात आलेली आहे. त्यामुळे यावर कुठेतरी एक सन्मानजनक तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे. चित्रपटाच्या संदर्भातली भूमिका कालच्या सामनाच्या अग्रलेखातून माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी जाहीर केलेलीच आहे आणि इतर आणखी जर विरोध झाला कर्नाटक सरकारकडून तर मला वाटतं कर्नाटक सरकार स्वतःच्या पायावर पाडून घेतलेला धोंडा असेल. या पलीकडे दुसरं काय सांगावं असं वाटत नाही, कारण साहेब स्वतः ही भूमिका स्पष्ट करतील. कसं शिवसेनेची पहिल्या दिवसापासून आजतागायतची जी भूमिका ही कायम स्पष्ट आहे. सुदैवानं काही चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत. इथून मागे ज्या गोष्टी नव्हत्या, सरकार बदलल्यानंतर समन्वय मंत्र्यांची नियुक्ती झालेली आहे. माननीय नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची समन्वय मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. त्यामुळे हा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने परवा साहित्य संमेलनात सुद्धा सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी याविषयी खूप पॉझिटिव्हली विधान केलेलं आहे. हे असताना कुठेतरी महाराष्ट्राकडून हा प्रश्न लवकर सुटावा या दृष्टीने नक्कीच पावलं उचलली जातील आणि शिवसेना आज सरकारमध्ये आहे आणि हा प्रश्न लवकरात लवकर सुटला पाहिजे ही शिवसेनेची कायम भूमिका आहे. ती आणखी आग्रही पद्धतीने पुढे येईल. कसं हे त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं, पण त्यामध्ये काही टेक्निकल गोष्टी आहेत ज्या सीमा भागातल्या अभ्यासकांशी बोलताना ज्या गोष्टी समोर आल्या त्यानुसार केंद्रशासित प्रदेश होणं ही इतकी सोपी गोष्ट नाही. त्यापेक्षा जी भौगोलिक सलगता आहे, जी सांस्कृतिक त्यामधली एक एकसंधता आहे, त्यामधले जे एक भाषा प्रांत रचनेमधली जी भाषिक जे क्रायटेरिया आहेत जे घटनेच्या 14व्या कलमामध्ये लिहिलेले आहेत, हे करताना केंद्रशासित होण्यापेक्षा जी सीमावासियांची मागणी आहे, जी महाराष्ट्राची मागणी आहे, ती टेक्निकली जास्त योग्य आहे, जास्त रास्त आहे असं मला वाटतं. मी काल स्वतः जाऊन आलो आहे. आवाज देऊन गेलो होतो. अडवायचं असेल, हिंमत असेल तर अडवून दाखवा. प्रशासनाच्या हातावर तुरी देऊन आज मी तुमच्याशी इथं पुण्यात बोलतोय. 5 फेब्रुवारीला पुन्हा सीमा भागात असेल, पुन्हा आव्हान आहे, अडवून दाखवा. वाघ टप्प्यात येत नाही, वाघ पकडला जात नाही, झडप घालणार, झेप घेणार, परत येणार. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे वागणे असहिष्णुपणाचे आहे असे मत संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाने संमेलनाध्यक्षांचे भाषण न छापणे, त्यात काही मुद्दे आक्षेपार्ह आहेत असे सांगणे म्हणजे मंडळाचे हे वागणे असहिष्णुपणाचेच आहे, असे मत 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. संमेलन संपल्यानंतर त्यांनी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. महामंडळ अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने आहे की विरोधात हे त्यांनी एकदाचे सांगून टाकावे, अशा शब्दात सबनीस यांनी महामंडळाच्या कारभारावर टीका केली. अध्यक्षांचे भाषण छापून ते साहित्य संमेलनात वितरित करण्याची जबाबदारी महामंडळाची असते, पण सबनीस यांच्या भाषणात
आक्षेपार्ह मुद्दे आहेत असे सांगून महामंडळाने त्यांचे भाषण छापलेच नाही. त्यामुळे संमेलनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्यांचे छापील भाषण आलेल्या रसिकांना मिळालेच नाही. याबाबत सबनीस म्हणाले, महामंडळाला सेन्सॉरशिपचा अधिकार दिला कोणी? छपाईपूर्ण त्यांना माझे भाषण वाचायचे असेल तर ते जरूर वाचू शकतात, पण त्यातल्या काही मुद्द्यांवर आक्षेप घेणे आणि भाषण छापण्यास दिरंगाई करणे हे योग्य नव्हेच. महामंडळाकडून झालेली ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे. हालिमाताई, महामंडळ असहिष्णू आहे आणि आता मला एक नवीन काहीतरी कळालं की ते सेन्सॉरशिप त्यांच्याकडे आलेली आहे असं त्यांच्या वृत्तपत्रातल्या बातम्यातून मला कळतं. अध्यक्ष भाषणाचं सेन्सॉरशिपचे अधिकार महामंडळाला कोणी दिले, केव्हा दिले, महामंडळ हे सेन्सॉर बोर्ड केव्हा झालं, अध्यक्षाच्या भाषणाचं सेन्सॉर बोर्ड केव्हा झालं, हे मला कोडं पडलेलं आहे आणि हे कोडं उलगडण्याचा मी माझ्या परीनं नक्की प्रयत्न करेन. एकीकडे गव्हर्नमेंटच्या पातळीवर प्रयत्न करेन आणि महाराष्ट्रातली कोट्यावधी जनता आहे. गावागावात परवापासून माझी भाषणं सुरू झालेली आहेत. शेतकरी मेळाव्या, साहित्यिक आणि शेतकरी मेळावे मी संबंध महाराष्ट्रभर घेतो आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्याच्या दृष्टीनं शेतकऱ्यांसाठी राज्यघटना कलम 323 ब अनुषंगानं ॲग्रिकल्चर ट्रिब्युनलची मागणी आपण या संबंध अध्यक्ष भाषणात केलेली आहे. सर्व शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भात खोलवर जाऊन दाभाडी प्रबंध असेल शेतकरी कामगार पक्षाचा 1948चा, काँग्रेसचा ठराव असेल 1949 आवडीचा प्रबंध, याच्यात सुद्धा शेतमालाचा जो काही भाव आहे तो त्याच्यावर खर्चावर आधारलेला द्यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे. सगळ्या पक्षांनी केलेली आहे. 40-50 वर्षामध्ये ही मागणी का सुटत नाही हा माझ्यासमोरचा प्रश्न आहे. आणि ही मागणी सुटली असती तर शेतकरी वाचला असतात, रोज आत्महत्यांची आपल्याला मरण यात्रा पाहायची गरज पडली नसती. हा माझ्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, माझ्या संस्कृतीचा, माझ्या साहित्याचा आणि माझ्या काळजाचा तो प्रश्न आहे. या प्रश्नावर आधारलेलं साहित्य आणि लेखक आणि शेतकरी या सगळ्यांचे मेळावे मी वर्षात आणि त्यानंतर करणार आहे. 50 ते 52 मुद्दे आहेत या भाषणामध्ये. शक्यता आहे ताई, मला त्यांच्या मनात काय आहे, त्यांचं काय डावपेच आहे, काय कारस्थान आहे, चांगली भावना आहे, काय वाईट आहे, याला मला काही माहिती नाही. मी अननोन आहे. माझा काही व्यक्तीचा संबंध त्या इलेक्शनशी नाही. मी जेवढं इलेक्शन भोगलं तेवढं मला पुरेसं आहे. याच्या पलीकडे जास्त मला त्रास घ्यायची सवय. मी माणूस आहे, मला लिमिटेशन आहे. मी लिहीन सावकार, जे चांगलं आहे, तुम्ही लोकांनी जे चांगलं केलं ते पण लिहीन आणि जे माझ्या वाट्याला वाईट आलं, जे दुर्दैव आहे, त्यांना सद्बुद्धी सगळ्यांना मिळावी अशी मी विनंती करतो आहे, ते पण मी लिहिणार. नाही, माझी एक जीव रंगला नावाचे एक माझे आत्मकथेचे रंग व्यक्त करणारे एक पुस्तक आहे. पण या ह्याच्यातले बऱ्यापेक्षा वाईट खूप अनुभव आहेत, त्यामुळे ते सांगणं मला महत्त्वाचं आहे. यानंतर कोणी जर सत्याची वाट चालणारा माणूस अध्यक्ष चुकून झाला समजा, तर त्याच्या वाट्याला गाढव येऊ नये, त्याच्या वाट्याला महामंडळाची असहिष्णुता येऊ नये एवढी विनंती करण्यासाठी किंवा हे कळावं महाराष्ट्रामध्ये म्हणून आत्मकथा लिहिण्याचा माझा संकल्प आहे. तो कधी होईल, काय होईल मला सांगता येईल. काही खेड्यापाड्यामध्ये लोकशाहीर आहेत, लोककलावंत आहेत, चित्रकार आहेत, आदिवासी चित्रकार कलावंत आहेत, ढोल वाजवणारे, ढोलकी वाजवणारे, शहनाई वाजवणारे, या सगळ्यांची संहिता तयार करावी, त्यांची सूची तयार करावी, त्यांचे डॉक्युमेंटेशन करावं, त्यांचे फोटो लिहावे, छापावेत आणि अशा प्रकारचा जिल्हा वाईज एक इतिहास निर्माण करण्याची माझी बुद्धी. जिल्हा वाईज इतिहास, जिल्ह्याचा सांस्कृतिक इतिहास. माझी अपेक्षा राहणारच आहे. माझी नव्हे, आता महाराष्ट्राची अपेक्षा आहे. महाराष्ट्राची जाहीर विनंती आहे, महाराष्ट्राच्या वतीनं मी जाहीर विनंती करतो, आता तरी आपण राज्यघटनेला स्मरण करून श्रीपाल सबनीस विसरा, बाजूला ठेवा आणि जे तुम्हाला आक्षेपार्ह वाटतात ते मला सांगून तुम्ही जर माझी संमती घेऊन त्याला बाजूला ठेवूनही छापू शकता तरी माझा डायलॉग तयार राहील. पण छापा. ती महामंडळाची नैतिक कायदेशीर जबाबदारी होती आणि आहे. दाभोळकर हत्येचा तपास वेगाने व्हावा या मागणीसाठी अन्निसच्या वतीने निदर्शने करण्यात आली. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येचा तपास वेगाने व्हावा यासाठी CBIची SIT नेमावी
अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात आली आहे. त्याबाबतचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आले आहे. डॉक्टर दाभोळकर यांच्या हत्येला 29 महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र त्या तपासात अपेक्षित प्रगती झालेली नाही. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंनिसच्या वतीने बुधवारी विठ्ठलरामजी शिंदे पुलावर निदर्शने करण्यात आली. त्यावेळी अंनिसचे राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख आणि राज्य सरचिटणीस डॉक्टर हमीद दाभोळकर यांनी ही मागणी केली. अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष श्रीपाल लालवाणी, दीपक गिरमे तसेच अंनिसचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते. डॉक्टर दाभोळकर आणि कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या हत्येच्या घटनात साम्य आढळून आले आहे. ही वस्तुस्थिती असतानाही तपास यंत्रणांमध्ये पुरेसा समन्वय दिसून येत नाही. ही बाब लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यामध्ये स्वतः पुढाकार घ्यावा आणि हा तपास वेगाने व्हावा यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी अंनिसचे कार्यकर्ते मोदी यांची भेट घेणार आहेत, अशी माहितीही डॉक्टर हमीद दाभोळकर यांनी यावेळी दिली. 29 महिने झाले याच ठिकाणी डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा खून होऊन अजून त्यांचे मारेकरी आणि सूत्रधार सापडलेले नाहीत. कॉम्रेड पानसरे आणि कलबुर्गींचे देखील मारेकरी आणि सूत्रधार सापडलेले नाहीत. त्यामुळं या तपासामध्ये गतिमानता यावी यासाठी विधायक अनेक अहिंसक मार्गानं गेली 29 महिने सातत्याने आम्ही आंदोलनं करतोय महाराष्ट्रामध्ये. या 20 तारखेला आम्ही पंतप्रधान मोदींना राज्यभरातून पत्र लिहितोय की CBIची एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम डॉक्टर दाभोळकरांच्या खुनाच्या तपासासाठी नियुक्त केली जावी. IPS दर्जाचे अधिकारी त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर्स म्हणून ठेवले जावेत. शीना बोरा केसमध्ये 6 आणि व्यापम केसमध्ये 40 टीम CBIच्या नेमल्या जातात आणि डॉक्टर दाभोळकरांच्या केसमध्ये केवळ 4 अधिकारी तपास करतात. हे मला वाटतं केंद्र शासनाच्या त्याकडे होत असलेल्या दुर्लक्षाचा निर्देशांक आहे. जॉईंट डायरेक्टर CBIच्या देखरेखीखाली हा तपास व्हावा अशी आमची मागणी आहे. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन समाजामध्ये हिंसेच्या विरोधात आणि मानवतेच्या बाजूनं अंधश्रद्धा निर्मूलन समिती एक लढा चालवते. रोहित वेमुलीची ज्या स्वरूपानं त्याला आत्महत्या करायला प्रवृत्त करण्यात आलं त्याचा देखील आज आम्ही इथं निषेध करतो आणि हिंसेच्या कुठल्याही कृत्याचा, मग ते ISISचे असो, पंतप्रधानांना खुनाची धमकी आणि पर्रीकरांना खुनाची धमकी देण्याचा, त्या सर्व हिंसेच्या कृत्यांचा आम्ही निषेध करतो आणि समाजाने एकत्र येऊन हिंसामुक्त होण्यासाठी, मानवतेच्या बाजूनी प्रवास करण्यासाठी इथून सुरुवात करावी अशा अपेक्षेनं हे कार्यकर्ते इथं जमलेले आहेत. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. बिबेवाडीमध्ये गुंडांचा हैदोस, 3 घरांसह 7 गाड्यांची केली तोडफोड. बिबवेवाडी परिसरातील अंबिकानगरमध्ये 20 ते 25 जणांच्या टोळक्याने तलवारींनी केलेल्या हल्ल्यात महिलेसह 3 जण जखमी झाले. परिसरातील 3 घरे व 7 ते 8 गाड्यांची तोडफोड करण्यात आली. बिबवेवाडी पोलिसांनी तत्काळ परिसरातील तणाव लक्षात घेता बंदोबस्त वाढविला. हल्लेखोरांना पकडण्यासाठी पथके रवाना करण्यात आली. या परिसरातील ही 7वी घटना आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आकाश लोखंडे याची गाडी सत्या उर्फ सतीश जोगदंड याने काल रात्री फोडली होती. याबाबतची तक्रार लोखंडे यांनी बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये दिली. आकाश बरोबर अक्षय जठार तक्रार देण्यास गेला होता. याचा राग मनात धरून सत्या उर्फ सतीश जोगदंड
यांच्यासह 20 ते 25 जणांच्या टोळक्याने रात्री 7:45 वाजता अंबिकानगरमध्ये दहशत माजवली. जठारच्या घराशेजारील वाहनांची मोठी तोडफोड करीत त्याच्या घरांची तोडफोड करण्यात आली. घरावर दगडफेक करून दहशत माजवली. आमचे घराजवळ 30 ते 40 जणांचा जमाव घेऊन शिवीगाळ करून गाड्यांची तोडफोड केली, असे विकासची आई अनिता जठार यांनी सांगितले. वातावरण शांत करण्यासाठी पोलिसांनी तत्काळ बंदोबस्त वाढविला. यावेळी पोलीस उपायुक्त विभाग 2, सहाय्यक पोलीस आयुक्त बिबेवाडी, मार्केट यार्ड, स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घटनास्थळी बंदोबस्तासाठी उपस्थित होते. माझं नाव अंबिका जठार आहे. 7-8 जण पोरं होते. आमच्या घरात दगडफेक केली. माझे दीर तिथं चौकात बसले होते, त्यांना पण लागले, तलवारीने हल्ला केला त्यांच्या. ते विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये आहेत आता. कशाबद्दल केले काय माहिती नाही, पण अचानकच आले ते. नवरात्र महोत्सवाच्या 16व्या काशी यात्रेला पुणे स्टेशन येथे प्रारंभ झाला आहे. वृद्ध मातापित्यांना कावडीतून काशी यात्रेचे प्रतिकात्मक दर्शन, भाविकांचे हार घालून स्वागत, टाळ मृदुंगाचा आणि बँड पथकांचा निनाद, फटाक्यांची आतिषबाजी आणि हर हर महादेवचा नामघोष अशा भावपूर्ण वातावरण आणि उत्साही वातावरणात पुणे नवरात्र महोत्सवाच्या 16व्या काशी यात्रेला शानदार प्रारंभ झाला. माजी राज्यमंत्री ॲडव्होकेट चंद्रकांत छाजेड, माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, माजी उपमहापौर प्रसन्न जगताप, दैनिक प्रभातचे सरव्यवस्थापक BL स्वामी, निवासी संपादक मुकुंद फडके, जाहिरात व्यवस्थापक प्रवीण पारखी, माजी उपमहापौर बंडू गायकवाड, नगरसेविका नंदा लोणकर, लक्ष्मी घोडके यांच्यासह यात्रेचे मुख्य संयोजक उपमहापौर आबा बागुल, अमित बागुल, हेमंत बागुल यांनी भाविकांचे हार घालून स्वागत केले. सुमारे 8 दिवस चालणाऱ्या या यात्रेत तब्बल 1,500 भाविक सहभागी झाले असून त्यांना महोत्सवाच्या वतीनं विनामूल्य सेवा देण्यात येणार आहे. मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर भाविकांची ही रेल्वेगाडी श्री काशी यात्रेला रवाना झाली. या यात्रेदरम्यान गंगा स्नान आणि श्री क्षेत्र काशी विश्वेश्वराचे दर्शन घडवण्यात येणार आहे. त्याशिवाय गंगा घाटावर 10,000 पंत्या सोडून गंगापूजन आणि दीप आरती करण्यात येणार आहे. त्रिवेणी संगमात स्नान, प्रसिद्ध विंध्याचल देवीचे दर्शन, बिहारमधील सीतामढी येथील सीतादेवीचे दर्शन, श्री अन्नपूर्णा मंदिर, संकटमोचन मारुती मंदिर, दुर्गा मंदिर, बिर्ला मंदिर, तुलसी मानस मंदिर, बनारस विद्यापीठ, कालभैरवनाथ मंदिर आदी तीर्थस्थळांचे भाविकांना दर्शन घडवण्यात येणार आहे. गंगा मैया की जय, गंगा मैया की जय, गंगा मैया की जय. सालाबादप्रमाणे आमची दरवर्षी काशी विश्वेश्वराची यात्रा निघते. यंदा 16वी यात्रा आहे आणि नियोजन म्हणजे आईवडिलांची सेवा ही ईश्वर सेवा आहे. आम्हाला 2 दादा शेजारी आहे, तिथं मागणी त्यांनी आम्हाला शिकवलं आहे, संस्कार केले. दादा माझ्या लहानपणापासूनचे मी त्यांच्या छत्रछायाखाली पहिली इलेक्शन पूर्वी दादांच्या खाली लढवली आणि ते माझे मतदार आहेत. तेव्हापासून आम्हाला जे शिकवले की खरं जे काही कुठं असेल देवस्थान तर ते आईवडिलांचे चरण, त्यापासून आम्ही काढत गेलो. आजपर्यंत 52,000चा आकडा कधी पार झाला हे आम्हाला कळलं देखील नाही. अशी ही काशी विश्वेश्वर यात्रा म्हणतात. एकदा तरी हिंदू धर्मामध्ये की आई काशीवर पाऊल ठेवा आणि मोक्ष मिळावा असं म्हणलं जातं. आम्ही आईवडिलांना घेऊन जातो आणि हे महाराष्ट्रातले लोक आहेत, म्हणजे असं कुठेतरी वॉर्डातले कुठेतरी राजकारण असं काही संबंध नाही त्याला. आता निघालो आम्ही 8 दिवसाची यात्रा आहे. जेवण खावण राहणं, तिथे डॉक्टर व्यवस्था, तिथले त्रिवेणी संगम, सीतामढी जिथे धरणीमध्ये सीतामाई गेल्या तिथपासून गंगा आरती, हर हर महादेव भोलेनाथाचं दर्शन असं करत विंध्याचल करत आम्ही परत 28 तारखेला सकाळी इथे येणार आहोत. म्हणजे आज आपण काही मुलं आता आधुनिक तिकडे जात असताना आपण परंपरा आपल्या विसरत चाललो, आईवडिलांना विसरत चाललो. म्हणून श्रावण बाळाची आठवण म्हणून कावडीमध्ये आईवडिलांना त्या श्रावण बाळाने म्हणजे त्याला सत्ययुगामध्ये त्या काळामध्ये रामाच्या सत्ययुगामध्ये तेव्हा त्यांनी नेलंय. त्या युगातली परंपरा आम्ही आता चालू केलेली आहे. त्या युगामध्ये श्रावण त्या मुलांच्यावर संस्कार होण्यासाठी बाबा आईवडिलांना कावडीने नाही नेता आलं तर तू ने, पण आईबाबांना ने काशी असं. आणि त्यातल्या त्यात वयाने ज्येष्ठ असलेले ते जे जाऊ शकत नाहीत किंवा जे कुटुंब तिथे जाऊ शकत नाही ती मुलं सुद्धा भाऊ बहिणी इतक्या विश्वासाने आपल्या आईवडिलांना नातेवाईकाला या यात्रेमध्ये पाठवत आहे. इतका विश्वास त्यांनी संपादन केला आहे आणि आत्तापर्यंत जवळजवळ 52,000पेक्षा अधिक यात्रेकरूंनी त्याचा लाभ घेतलेला आहे. आणि प्रवासाची सोय, उतरण्याची सोय, जेवणाची
शिक्षणाची सोय, आरोग्याची सेवा, डॉक्टर सेवा, औषधं या सगळ्या साधनांसहित कोणी कसली अडचण होऊ नये असा यशस्वी असा हा दरवर्षीचा यात्रा हा अतिशय उत्तम प्रमाणे करतो. आणि त्यांनी सांगितलेली गोष्ट खरी श्रावणबाळाची ही हजारो वर्षापूर्वीची परंपरा आहे. आपल्या आईवडिलांच्या बद्दलचा आदर हा व्यक्त करणं, त्या व्यक्त करण्याच्या काळाच्या ओघात रूपात बदलत गेलं. पण आधुनिक युगात रेल्वेत हा यात्रा घेऊन जातो आणि गुण्यागोविंदांनी आठ दिवस माणसं एकत्र राहतात, एकत्र राहणं, एकत्र जेवण याला देखील एक वेगळा आनंद मिळतो समाजातला. आणि शिवाय देवाचं दर्शन होतं काशी विश्वनाथाचं आणि ते करण्याचं याला पुण्य आहे. आणि म्हणून याला या सगळ्या 52,000 लोकांनी श्रावणबाळ ही उपाधी दिलेली आहे, म्हणून त्याला श्रावण, बाकी काही नाही. आणि मी आहे मोहन जोशी आहे, चंद्रकांत छागडे आमचे पुण्यातले सर्व ज्येष्ठ माजी उपमहापौर आमचे प्रसन्न जगताप आहेत, आमच्या सर्वांच्या सदिच्छा यांच्याबरोबर असतात. अथक परिश्रमातून सोमनाथ गिराम या युवकाने सीए परीक्षेत यश मिळवले. तो लहान असतानाच भाऊ आणि बहिणीला गरिबीमुळे शिक्षण सोडावे लागले. आई वडील दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करायचे. 12वी नंतर त्यानेही शिक्षण सोडून काम करावं असा सल्ला कुटुंबियांनी दिला, मात्र त्याने जिद्द सोडली नाही. प्रसंगी रोज 36 किलोमीटर सायकलीवर चालून 12वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. नंतर चहाची टपरी चालवून एकीकडे कुटुंबाला आर्थिक हातभार लावतानाच कॉलेजचे शिक्षण मात्र जिद्दीने पूर्ण केले. हाच युवक आज चार्टर्ड अकाउंटंट झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील सांगवी गावाच्या सोमनाथ बळीराम गिराम वय 28 या युवकाने मेहनतीच्या जोरावर बिकट आर्थिक परिस्थितीवर मात करत उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल सुरू केली आहे. पुण्यात शिक्षण पूर्ण करून सोमनाथने सीए परीक्षेत यश मिळवले आहे. करमाळा तालुक्यातील जेजूर येथील भारत हायस्कूलमध्ये तो 12वीपर्यंत शिकला. घरची परिस्थिती बिकट असल्याने आई वडील दुसऱ्यांच्या शेतात मोलमजुरी करायचे, त्यामुळे घरचा खर्च कसाबसा भागायचा. सोमनाथही आपल्या आईवडिलांबरोबर सुट्टीच्या दिवशी 30 रुपये रोजाने मोलमजुरीसाठी जात असे. मात्र गरिबीतही त्याच्या शिक्षणाची महत्त्वाकांक्षा कमी झाली नाही. शिक्षणाशिवाय परिस्थिती बदलणार नाही हे त्याने जाणले होते. याच जिद्दीने प्रसंगी सांगवी ते जेऊर 36 किलोमीटरचा प्रवास सायकलवर करून त्याने 12वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. नंतर मामाच्या सांगण्यावरून सोमनाथ पुण्यात आला. जेधे कॉलेज व शाहू कॉलेजमध्ये BCom पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर GDCAचा कोर्सही केला. शिक्षण सुरू असताना कॉलेज सुटल्यानंतर तो एका दुकानात काम करत असे. त्यातून मिळालेल्या पैशातून शिक्षणाचा खर्च भागवत असे. सन 2011मध्ये आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून त्याने MCom पूर्ण केले. नंतर एका CA फर्ममध्ये इंटर्नशिप करू लागला, पण क्लाससाठी पैसे कमी पडत होते. इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर त्याने सदाशिव पेठेत चहाचे छोटेसे दुकान सुरू केले आणि दुसरीकडे CAच्या परीक्षेचा अभ्यासही सुरू ठेवला. नुकताच 17 जानेवारी या परीक्षेचा निकाल लागला. त्यात सोमनाथला 50% गुण मिळाले आहेत. त्याचा या यशाचा सर्व स्तरातून कौतुक होत आहे. माझ्यावरती जे प्रेशर होता इतक्या दिवसाचा तो गेलेला आहे ना. आता मी खूपच रिलॅक्स झालेलो आहे की जे एक ध्येय होतं, मी जे ठरवलं होतं की CA काही झालं तरी कंप्लीट करायचं, ते माझं म्हणजे मी प्राप्त केलेलं आहे. मी संध्याकाळी वगैरे अभ्यास करायचो आणि नंतर दिवसा पण जसं मला वेळ भेटेल त्या पद्धतीने अभ्यास करायचो मी. आणि जास्त करून मी संध्याकाळी अभ्यास करायचो नाईटला. 2006-07ला आलो मी. 2006-07ला आल्यानंतर मी SY BCom जेधे कॉलेजला केलं. चहाच्या वेळेस मी नंतर मी ज्यावेळेस म्हणजे आर्टिकलशिप संपली ना, मग त्यावेळेस ज्यावेळेस मला पैशाची कमतरता जाणवायला लागली, मग त्यावेळेस मी चालू केलं चहाचं. आमचे क्लायंटच आहेत, मी त्यांना ऑर्डर पोहोचवतो. राजकीय पक्षांनी मतभेद विसरून मोदींचे हात बळकट करावे असे आवाहन प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी केले. सिम्बॉयसिस संस्थेतर्फे आयोजित सांस्कृतिक महोत्सवामध्ये एनिथिंग बट खामोश या आत्मचरित्राचे प्रकाशन अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या सांस्कृतिक कार्यक्रमात धारावी रॉक्स बँडचे संस्थापक अभिजित जेजुरीकर यांना सिम्बॉयसिस सांस्कृतिक पुरस्कार सिन्हा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
सिन्हा म्हणाले, देशातील सध्याच्या परिस्थितीचा विचार करता सर्व राजकीय पक्षांनी मतभेद विसरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करावेत. एरवी नरेंद्र मोदींवर टीका करणारे अभिनेता शॉटगनने आज अचानक यापूर्वीच्या वक्तव्यावर घुमजाव करतात. पुस्तिकासंदर्भात बोलताना ते म्हणाले, संघर्ष करणाऱ्या व तरुण पिढींना हे पुस्तक प्रेरणादायी ठरेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. याचबरोबर जनवार्ता मागोवा संपला. याला काय म्हणू? याबरोबरच जनवार्ता मागोवा. नमस्कार ना डायरेक्ट. नमस्कार.